यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. एकतर ना मला व्हिडिओ टाकायला एवढं लेट होत आहे ना, कारण दाखवायला माझ्याजवळ जास्त काहीच नाही आहे आणि अचानकच ना आमचा प्लॅन झालेला होता येडाईला जायचा. आणि तुम्हाला ना पूर्ण हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल की आम्ही येडाईच्या तिथे गेल्यानंतर किती काही पाहिलं आणि खूप काही पाहण्यासारखं सुद्धा होतं. आणि आमच्या इकडे ना 3-4 दिवस असं झाले की वातावरण एवढं बिघडलेलं आहे ना, सारखंच पाऊस चालू आहे. आणि या पावसामुळे ना काय करावं काही सुधरतही नाही, एवढं वारं पाऊस चालू आहे. आणि अक्षरशः हे सुद्धा होते की आमच्या घरात सुद्धा एवढं पाणी आलं होतं ना की काय सांगावं. जसं काय असं वाटत होतं पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, अजून 2 महिने बाकीत पावसाळ्याला, एप्रिल आणि मे महिना. मग इथे तुम्ही पाहू शकतात घरात पण थोडंफार पाणी आलं होतं. आणि सकाळ झालं नाही की लगेच सगळाच पाऊस गायब झाला. आणि कोंबड्या पण मस्त इथं म्हणू शकतो बाहेर चरत आहेत. आणि इथे ना माझं काम तर चालूच आहे, कारण छोटं मोठं काम तर करावंच लागतं, बसून काही जमत नाही. आम्ही गाडीला सुद्धा एकदम पॅक झाकून टाकलेला आहे, कारण गाडीचा बेल्टही तुटला होता, म्हणजे त्या गाडीचा थप्पडचा बेल्ट तुटला होता. मग दुसऱ्या दिवशी सकाळी असं झालं की आमच्या इथं पाऊस पण थांबला. आणि एक तर आमचं ना 2 आधार होते, एक जर पाऊस आला तर आम्ही जाणार नव्हतो, पण झालं असं की आम्ही देवीला खूप प्रार्थना केली की त्या दिवशी पाऊस नको होऊन देऊ. आणि तसंच झालं, पाऊस काही झाला नाही. आणि मग लगेच आम्ही ना इथे सकाळी थोडंसं लवकरच उठले होते, कारण जायचं कुठं असलं ना तर लवकरच उठावं लागतं. आणि चंद्र पण अजून पण एकदम ठळक दिसत होता. मग इथे उठल्या नाही ते रेग्युलरचं काम चालूच होतं, झाडून वगैरे घेणं. आणि आम्ही उठलो की आमचा बडी पण उठतो, आणि बडीचं पाहून ना शेळ्या सुद्धा लगे जाग्याच राहतात, कारण कोणाला झोप येत नाही. आणि मग त्याच्यानंतर ना मला घर वगैरे झाडायचं होतं, आणि हिटरला बकेट लावायची ती, कारण चुलीवर पाणी तापवणं जरा उशीरच लागतो. पण एकदा हिटर लावून दिलं ना टेन्शन काही राहत नाही. रात्रीच्यालाच एवढ्या मोठ्या चपाती वगैरे बनवून घेतल्या होत्या की काहीच सांगा. मग इथे ना मस्त मी आंघोळ वगैरे केली होती, आणि मस्त मग इथं ना मी ड्रेस वगैरे काही घातलेला नव्हता, पण आपला रेग्युलरच घालून ठेवला होता. मग इथे चहा पोहे थोडंसं हलवलं होतं, कारण उपाशी पोटीनं मला काही प्रवास सहनही होत नाही. आणि उपाशी चालावं तर एकदम असं उलट्या होतात की त्याचा विचार तुम्ही पण नसेल केला. मग इथे ना मस्त सकाळी उठले चहा आणि पोहे खाल्ले, कारण त्याच्यानंतरच ना मला इतकं भारी आणि बरं वाटलं की विचारच करू नका. मग इथे चहा पोहे खाऊन झाल्यानंतर ना दिवस पण चांगलाच वरती आला होता. आणि लगेच इथं आमची कोंबडी पण तिच्या पिल्लांना घेऊन बाहेर आली. सकाळचे जरी 6 वाजले ना तर ही कोंबडी काही तिच्या पिल्लांना बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. स्वतः बाहेर फिरते आणि पिल्लांना पण घेऊन फिरतच राहते. मग इथे ना कोंबडी मस्त पिल्लांसोबत चरत होती. मग इथे ना आईने लगेच पूजा वगैरे केली, कारण आईचं सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे पूजा करणे. आणि सेकंड काम माझं दुसरं जे काम होतं ते म्हणजे मला ना हा ड्रेस घालायचा होता. जसा घेतला होता ना तसं मी याला एकदा सुद्धा अंगाला नव्हता लावला, फक्त फोटो काढण्यामध्येच यूज केलेला आहे, बाकी तर मी ह्याला कधी जास्त घालतच नव्हते. मग इथे ना मस्त मी हा ड्रेस घालून तयार आहे. हा ना मी मिशोवरूनच घेतला होता, आणि खरं सांगते इतकं छान वाटत होता की काय सांगा. मला ना हा ड्रेस आणि ह्याचा कलर ना एवढा आवडलाय. तसं तर आम्हाला निघायचं होतं सकाळच्या 6लाच, पण सगळं आवरून करूपर्यंत ना 7 वाजले. आणि ही जी तुम्हाला जुती दिसत आहे ना, तर ही ना मी राजस्थानला घेतली होती, पण ती पण एवढी काही खास नाहीये, कधी तुटेल त्याचं सांगता येत नाही. मग इथे पण ना बाहेर एक छोटासा व्हिडिओ शूट केला. शेजारी जो मुलगा दिसत आहे ना त्याला पण आम्ही आमच्यासोबत नेणार आहोत, कारण त्याची मम्मी आधीच गेलेली होती. मग इथे तुम्ही पाहू शकतात पप्पांनी तर गाडी उभा केली होती, कारण आता ना गाडीमध्ये इथूनच बसून आम्ही जाणार होतो. इतक्या लांब तर आम्ही जाऊ नाही शकत डायरेक्टच पायी रस्त्यापर्यंत. त्याच्यामुळे ना पप्पांनी गाडीच डायरेक्ट घरी आणली होती. आणि बाहेर कुठं जायचं असला ना, मी किती जरी मेकअप केला ना कधी छान दिसत नाही. मात्र घरी राहिले ना अचानकच मी इतकी ग्लो करते. पण कुठं जायचं असलं ना माझा सगळंच अवतार जो आहे ना तो एकदम बिघडून जातो. मग इथे ना आम्ही सर्वजण मस्त बसलोत, आणि इथे ना प्रवासाचा आनंद घेतला, मस्त निघालो पुढे. आणि खरं सांगते इतक्या वर्षानंतर ना आम्ही येडाईच्या दर्शनाला चाललेलो आहोत, कारण एकदा ना इकडे एप्रिलचा महिना चालू झाला आणि एवढी गर्दी राहते ना, जे 1 तारखेपासून तर 4-5 तारखेपर्यंत येडाईचं तोंड सुद्धा नीट पाहायला भेटत नाही, म्हणजे देवी माईचं ते मुकुटा सुद्धा नीट पाहायला भेटत नाही, एवढी दाट अफाट गर्दी असते. आणि तुम्हाला ना पुढे व्हिडिओमध्ये पाहायलाच भेटेल एवढी अफाट गर्दी होती. आणि त्या गर्दीमध्ये आम्ही ना देवी आईचं कसं दर्शन घेतलं. आणि खरं सांगते बघण्यासारखं नाही एवढं काही आहे ना. आणि येडाईला आपण जे पण काही मनापासून मागतो ना तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते. तशी तर माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. ती काय झालेली आहे ती तर मी तुम्हाला आता सांगणार नाही, पण ज्यावेळेस अजून पूर्णपणे ती माझी इच्छा कंप्लीट होईल ना, म्हणजे देवी आई मला देईल ना, त्यावेळेस तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. पण आता सध्याला ना मी जे काही आईकडून मागितलं तिने ते मला दिलेलं आहे. मग इथे ना मस्त आम्ही निघालो, ते पण एकदम आनंदामध्ये. आणि खरं सांगते बाहेर कुठं चालत नाही, एक वेगळाच आनंद होतो.
आमचा ना भरपूर काही असा प्रवास झाला. लगेच आम्ही चाय पिण्यासाठी एका हॉटेलवरती थांबलो होतो. मग इथे ना मस्त असा चाय घेतला आणि खरं सांगते चाय पण ना एक नंबर होता. जास्त गोडही नव्हता, एकदम असा मध्यम होता. मग चाय वगैरे घेऊन झाल्यानंतर वापस एकदा पुढच्या प्रवासाला निघालोत. मागं मी, मम्मी आणि छोटा मुलगा बसला होता. म्हणजे तो आता शेजारच्या काकूंचा असला म्हणला की तो माझा भाऊच झाला छोटा. मग इथे ना आम्ही या डोंगरामधून निघालोत आणि एवढं डोंगर काय सांगावं. आणि खरं सांगते येड्याची तिकडे गेल्यानंतर ना फोन कोणाचे चलत नव्हते. म्हणजे तिकडे ना कॉल वगैरे लागणं खूपच अवघड आहे. आणि हे ना इथलं डोंगर निसर्गरम्य पाहून एकच नंबर छान असं वाटत होतं की विचारच करू नका. एकदमच असं सुंदर दिसत होतं. जसं जसं आम्ही पुढे गेलोत ना लगेच मला ना हे पवनचक्कीचे एवढे मोठाले पाते दिसले, जे मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये पाहिले होते. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलोत येडाईच्या तिथे. म्हणजे तिथे ना आम्हाला गाडी सुद्धा लावायला नीट जागा नव्हती, त्याच्यामुळे आमची गाडी पण ना खूपच पुढं लागली होती आणि तिथून आम्हाला पुढं पायी जायचं होतं. मग उतरल्या आधी ना लगेच मी तर मस्त आईस्क्रीम खाल्ली, कारण ना आईस्क्रीम तर माझा खायची इच्छा नव्हती. पण आई म्हणली अगं खाऊन तर बघ जरा छान लागते. मग मस्त तिथे आईस्क्रीम खाल्ली आणि तिथं सर्वजण आम्ही निघालो होतो पुढे पायी, कारण तिकडे ना गाडी काही जाऊ नव्हती शकत आणि एवढी अफाट गर्दी होती ना. त्या गर्दीतूनच आम्हाला चालत जायचं होतं. मग पुढे पप्पांच्या मागे आम्ही, कारण नवीन असल्यामुळे ना आम्हाला इथली काही एवढी माहिती नाही. पण माझ्या पप्पांना ना सगळी माहिती आहे. तेवढ्यात पप्पांचे फ्रेंड सुद्धा आले. मग आम्ही त्यांच्यासोबतच गेलो आणि तिथे गेल्यानंतर ना हे असे खडे जमा करावे लागतात आणि ज्यावेळेस पालखी दिसेल ना त्यावेळेसच हे खडे टाकावे लागतात. मग इकडे पाहू शकतो एवढी गर्दी झालेली होती ना. आणि त्या गर्दीमध्ये आम्ही कसं गेलो ते आम्हालाच माहिती. आणि पूर्ण डिटेल व्हिडिओ जो आहे ना तर तो मला एवढं काही शूट करता नाही आला. त्याच्यामुळे ना जसं जसं मला इथं व्हिडिओ काढता येईल तसं मी काढलेला आहे. कारण ह्या गर्दीमध्ये ना फोनला ना एवढं पॅक धरून बसावं लागतं, नाहीतर इथे ना कधीही कोणतीही चोरी होऊ शकते. आणि इथे ना एवढं अवघड आहे, कारण ह्या गर्दीमध्ये ना लोक कोणाचाच विचार करत नाही. जे कोणी मध्ये येईल ना त्यांना डायरेक्टच दाबून चालतात. म्हणजे इतकी अफाट गर्दी आहे ना तिथे, म्हणजे पाय ठेवायला सुद्धा नीट जागा नव्हती. तरी पण आम्ही ह्या इतक्या गर्दीमध्ये गेलोत आणि देवीला पाहायचं एवढं मन झालं होतं. आणि खरं सांगते, आणि इथे ना देवीची पालखी सुद्धा लवकर पाहायला भेटत नाही, कारण एवढी गर्दी राहते ना. आणि इथे ना खूप सारे मोठे ब्लॉगर सुद्धा आले होते, पण ते काही एवढे दिसत नव्हते गर्दीमध्ये. खूप सारे रील स्टार पण आले होते. आणि इथे ना हेलिकॉप्टर दरवर्षी येत असतं, म्हणजे ज्यावेळेस देवीची पालखी येणार असते ना त्यावेळेस हे हेलिकॉप्टर येतं आणि 5 प्रदक्षिणा म्हणजे ते 5 फेऱ्या घालूनच जात असतं. मग इथे ना गुलाबाचे फुलं वगैरे खूप काय आणलं होतं या हेलिकॉप्टरमध्ये. आणि खरं सांगते खूप छान असं बघण्यासारखं सुद्धा होतं. पण ह्या गर्दीमध्ये ना काही सुधरतच नव्हतं, त्याच्यामुळे ना मला काही जास्त व्हिडिओ काही काढायला भेटलेला नाही. त्याच्यामुळे ना जे काही माझ्या ह्याच्यामध्ये छोटे मोठे व्हिडिओ आहेत ते सगळे मी ह्याच्यातच ऍड केलेलं आहे. मग इथे ना जशी जशी आईची पालखी जवळ आली ना तशी तशी एवढी गर्दी वाढायला लागली ना, म्हणजे लोकांना एवढे धक्काबुक्की करायला लागले. आणि तिथं ना आम्हाला असं नीट थांबायला सुद्धा जागा नव्हती आणि एवढा कलमान काय नो बायनो चालू होतं की विचारच करू नका. मग इथे ना वरतून हेलिकॉप्टर सुद्धा सारखं ये जा करायला लागलं आणि तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी आहे ना. आणि ह्या गर्दीतून आईची पालखी न्यायचं चालू होतं. पण खरं सांगते बघायला ना एक वेगळाच आनंद होतो. पण मी तिथं ना देवीची पालखी जी आहे ना तर ती 5 दिवस बसलेलीच राहते. पण आम्ही ना एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये जाऊन जरा चुकीच केली होती, कारण एवढी दाटवाट गर्दी आणि गर्दीतून बाहेर निघायचं ना आमच्यासाठी लई अवघड झालं होतं. मग तुम्ही तर पाहू शकतात ह्या हेलिकॉप्टरमधून ना गुलाबाच्या पाकळ्या वगैरे पडत होत्या आणि इतकं सुंदर वाटत होतं ना की विचारच करू नका. तसं तर मी ना हे फर्स्ट टाइम इतकं सगळं काही जवळून पाहिलेलं आहे आणि मला ना इतकं छान वाटलं की विचारच करू नका. खूप छान असा आमचा दिवस राहिला होता त्या दिवशीचा. मग इथे ना आमचे दर्शन वगैरे झाले. आम्ही खूप थकलो होतो, आम्ही पूर्ण उभाच होतो, त्याच्यामुळे इथं थोड्या वेळ बसलो. आणि खरं सांगते मी ना सेकंड टाइमच देवीच्या दर्शनाला आलेले आहे, पण अशा गर्दीमध्ये कधी आले नव्हते. मग इथे ना आम्ही पटकन हा ज्यूस वगैरे घेतला, पण तो पण इतका घाण होता ना, कारण नुसतं ह्याच्यामध्ये पाणी आणि पावडर्स मिक्स केलेली ती. आणि तिथे ना खेळण्यासाठी नाही भरपूर काही आलं होतं, रातपाळणे वगैरे. मला तर खेळायचं होतं पण टाइम तेवढा नव्हता.
मग इथे ना आम्ही निघालो होतो आमच्या गाडीकडे जाण्यासाठी आणि गाडीकडे जाताना सुद्धा एवढी गर्दी होती ना, लोक नीट चालतही नव्हती. मग मस्त इथं गाडीमध्ये बसलोत आणि पुढे तुम्ही पाहू शकतात गाडीमध्ये बसल्यानंतर ना जो काही रिलॅक्स असतो ना त्याची एक वेगळीच आनंद असतो. मस्त गाडीमध्ये पप्पांनी AC लावला होता. मग लगेच आम्ही ना हॉटेलमध्ये पोहोचलो. हॉटेलमध्ये गेल्यानंतर लगेच आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केलं, कारण भूक पण एवढी लागली होती ना. आणि आम्ही ना कंटिन्यू उभाच होतो, बसायला कसली जागा नव्हती. बसलं की समजायचं माणसं कोणाकडेच एवढं लक्ष देत नाही, डायरेक्टच चेपाची पिच होती. मग इथे ना ऑर्डर येऊपर्यंत इथे मी छोटे मोठे थोडेफार व्हिडिओ काढून घेतले आणि हॉटेल पण एकच नंबर होतं आणि खाण्याची टेस्ट पण खूपच छान होती. आम्ही इथं भरपूर काही खायला घेतलं होतं आणि इथे तुम्ही बाहेर पाहू शकता हॉटेलचं नाव पण आहे इथे, पण ते काही मला एवढं सांगता येणार नाही. मग मस्त इथं ना इथे पण बाहेर मी एक छोटा मोठासा व्हिडिओ घेतला आणि ना मस्त असं काही आमचा दिवस राहिलेला आहे. मग घरी जाताना ना थोडेफार चॉकलेट घेतले होते, ते पण कच्च्या मँगोचे, आणि मग निघालो होतो घराकडे. आणि मग झालं असं घराकडे जाताना सुद्धा ना आभाळ जे आहे ना तर ते एवढं आलं होतं ना, आणि आम्ही घरी जाऊपर्यंत ना आम्हाला खूप सारा पाऊस जो आहे ना तर तो मध्ये लागलेला होता, जे तुम्ही पुढं काही पाहू शकतात. आणि आता ना मी जास्त काही लॉंग व्हिडिओमध्ये बोलूही शकत नाही. चला मग आता तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि जर तुम्ही पण कधी येडाईच्या दर्शनाला नसन आलात तर एकदा नक्की या. खूप छान आहे इकडे देवीचं बघण्यासारखं, आणि म्हणजे खरंच येडाई देवीचं खूप भारी आहे. मंदिर वगैरे एकच नंबर आहे. मंदिरापर्यंत तर आम्ही गेलोच नव्हतं, कारण लांबूनच आम्ही दर्शन घेतले देवीच्या पालखीचे, आणि बाहेर पण चांगलाच पाऊस चालू झाला होता. चला मग आता पुढचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा, आणि मग तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असताना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये.